काँग्रेसचे कट्टर समर्थक, निष्ठावान सैनिक, आज मी या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये फक्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी उभा आहे। पवार साहेबांसमोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे, पण मी स्वतः एक युवा शेतकरी असल्या कारणानं शेतकऱ्यांना होणारे त्रास, शेतकऱ्यांना या सरकारपासून होणारे त्रास आपल्या समोर मांडण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। मी कांदा प्रश्न आणि दूध प्रश्नावरती एकदम थोडक्यात शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या भावना मांडण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। आपण पाहतोय मित्रांनो, गेले 9 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशामध्ये आल्यापासून कांद्याला कधीही 20 रुपयावरती दर मिळाला नाही। 5 रुपये 10 रुपयांचा दर मिळाला। ह्या अन्यायाला कंटाळून आम्ही नगर नेप्ती बाजार मार्केटमध्ये आंदोलन उभा केलं। आंदोलनासाठी फक्त 5-25 आम्ही लोक होतो, पण लोकांना या सरकारच्या धोरण समजून सांगितल्यानंतर हजारो शेतकरी त्या ठिकाणी उभा राहिले आणि सरकारला 3 रुपये अनुदान, 2 रुपये अनुदान त्यावेळेला जाहीर करावं लागलं। ते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलं नाही। मित्रांनो, इतके हाल अपेष्टा सहन करून कांदा लोक मार्केटमध्ये आणतात आणि ऐन वेळी रात्रीतून हे निर्यात बंदी करतात। हा अधिकार कोणी सरकारला दिलाय? मित्रांनो, आपण पाहतोय साधा अंड्याचा व्यवसाय करणारा असेल, कुठलाही व्यवसाय करणारा असेल, त्याच्याशी चर्चा केल्याशिवाय सरकार कसा निर्णय घेऊ शकतं? मित्रांनो, एका रात्रीतून त्याचा परिवार उद्ध्वस्त करण्याचं काम हे सरकार कसं करतंय? मित्रांनो, कुठेतरी जाब विचारायला नको? बरेचसे लोक म्हणतात ते पंतप्रधान आहेत, त्यांना साहेब म्हणलं पाहिजे, पण आमच्या शेतकऱ्याच्या गळ्यापर्यंत आल्यानंतर, आमच्या गळ्याला फास लागल्यानंतर कसं साहेब म्हणायचं? साहेब कोणाला म्हणायचं? जे आमच्या दुःखात, आमच्या कठीण परिस्थितीत उभा राहते त्यांना साहेब म्हणू ना, पण आमच्यावरती कठीण परिस्थिती तुम्ही जर ओढणार असाल तर आम्ही तुम्हाला साहेब कसं म्हणायचं? तुम्हाला सांगतो, कांद्याचं जर मी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला अर्थकारण सांगतो, कांदा आम्हाला 1 वर्षभर सांभाळावा लागतो, तेव्हा कुठेतरी मार्केटमध्ये येतो। मित्रांनो, जर कांद्याचं रोप टाकलं तर ते 3 महिन्यांनी लावायला येतं। तिथं बायांचा खर्च आहे एकरी 20,000 रुपये। मित्रांनो, त्यानंतर त्याचा खताचा खर्च आहे 20,000, त्यानंतर त्याच्या काढणीचा खर्च आहे 20,000, त्यानंतर माझ्या शेतकरी बांधवांचे छोटे छोटे मुलं त्याच्यामध्ये काम करतात, त्यांची रोजंदारी पकडली तर त्याचा खर्च आहे 20,000। जर एकरी कांद्याला खर्च येत असेल 80,000 आणि शेतकऱ्याच्या हातात जर 40,000 रुपये पडत असतील तर कसा हा देश चालणार? कसा कृषी प्रधान देशामध्ये माझा शेतकरी जगणार? आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, कांद्याचा प्रश्न तर फार छोटा आहे, दुधाचा प्रश्न त्यापेक्षा भयानक आहे। मित्रांनो, हे सांगतायत आम्ही हिंदुत्ववादी सरकार आहोत, मग माझा शेतकरी हिंदू नाही का? ते सांगतायत का आम्ही सर्व गायांना कत्लीपासून वाचवतो आणि माझ्या दुधाला 20 रुपये बाजार भाव दिल्यानंतर त्या गाया कत्लीला जाणार नाहीत का? मित्रांनो, कुठला हिंदुत्ववाद आहे यांचा? यांनी सांगावं, तुम्ही कुठला शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला 9 वर्षामध्ये? एक निर्णय सांगा। आम्ही भिकारी आहेत का? आम्हाला सांगताय 2,000 रुपये तुम्हाला देतोय आम्ही, उपकार करता? अरे लाज वाटली पाहिजे सरकारला। माझा शेतकरी हर 1 तासाला 20 शेतकरी आत्महत्या करतायत, हर 1 तासाला। आता मी बोलतोय या ठिकाणी 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असेल। जातीच्या धर्माच्या नावावरती जितके लोक मेले नाही तितके या व्यवस्थेने मारले। मित्रांनो, जातीच्या धर्माच्या नावावरती लगेच मत मागायला जाता, विकासावरती मागा ना। अरे लाज वाटली पाहिजे सरकारला। माझे छोटे छोटे मुलं गायचं शेण ओढतात, त्यांना वाटत नाही का मी 4 चाकी गाडीत फिरावं, माझ्याकडे आयफोन असावा? तुमच्या सगळ्यांचे मुलं ऑडी मर्सिडीज मध्ये फिरतात, माझ्या साध्या शेतकऱ्याच्या मुलाला सायकल नको का? जर 80,000 रुपये खर्च कांद्याला करून 40,000 रुपये त्याच्या जर पदरात पडत असतील तर तो आत्महत्या करणार नाही तर काय करणार? याचा कुठेतरी जाब विचारला पाहिजे ना शेतकऱ्यांनी। हा प्रश्न फक्त कांदा दूध नाही, प्रत्येक मालात हा
हे सरकार कुठेतरी आडकाठी घालून शेतकरी फक्त आत्महत्या कसा करेल हे त्यांचे धोरण आहेत मित्रांनो. सगळेजण सांगतात राज्यात हे ते काय, मी त्यांचं नाव घेणार नाही, मी एवढा मोठा नाही, पण हे सगळे चिल्लर आहेत. खरं तर केंद्राला आपण घेरलं पाहिजे मित्रांनो. यांच्याकडे किती अधिकार आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यांनी सांगितलं आम्ही आता शाह साहेबांशी बोलू, यांच्याशी बोलून कांद्यावरती तोडगा काढू. का नाही निघाला आजपर्यंत तोडगा? यांनी सांगितलं 1 तारखेपर्यंत सहकारी दूध डेअरांना आम्ही 34 रुपये हमी भाव देऊ, अनुदान जाहीर केलंय. कुठे आज 3 तारीख आली मित्रांनो. शेतकऱ्याला फक्त दाबण्याचा प्रयत्न करता येते. आणि तुम्हाला सांगतो हा कांदा आणि दूध जवळपास 30 खासदार निवडून आणण्याची ताकद आहे मित्रांनो. हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. शेतकऱ्याला जागी करा. पुणे जिल्हा असेल, अहमदनगर जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, कांद्याशिवाय तिथं पान सुद्धा हलणार नाही शेतकऱ्यांचं. शेतकऱ्यांमध्ये इतका आक्रोश आहे, आमच्या कांद्याला भाव देणार का, मला नायलनची दोरी पाठवून द्या, तुम लगेच फाशी घेतो. काहीतरी करा. आपण बोललं पाहिजे मित्रांनो. लोकांना हे सांगितलं पाहिजे. 2000 रुपयाचं लॉलीपॉप देता आम्हाला भिकारी आहे का शेतकरी? अरे तुम्हालाच नाही, तुमचे 7 खानदाने पोसायची ताकद आहे आमच्यात. आज आपण पाहतोय पेट्रोल डिझेलचे जे ड्रायव्हर लोक होते ते संपावरती गेले तर लोकांना नको नको झाली. आणि माझा शेतकरी जर संपावर गेला तर काय होईल मित्रांनो? एका ट्रक ड्रायव्हरने इतकं छान उत्तर दिलं मित्रांनो, इतकं छान उत्तर दिलं. जर मी एखाद्याचा ऍक्सिडेंट केला आणि मला 7 वर्षांची शिक्षा आहे हे कळल्यानंतर मी जर भाजपमध्ये गेलो तर माझी शिक्षा माफ होईल का? काय बोलला तो ड्रायव्हर? मी जास्त वेळ घेत नाही, मला फक्त 5 मिनिटं दिले होते, पण शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत एवढं मांडण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित होतो. फक्त मी कांदा आणि दुधावर बोललो. जर कापसावरती गेलो, सोयाबीन वरती गेलो, शेतकऱ्यांच्या दिनचर्येवरती गेलो, लाईटीवरती गेलो, शेतकऱ्यांच्या परपंचावरती गेलो तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. मी स्वतः 2 दिवसाआधी रात्रीचं 12 वाजता पाणी द्यायला गेलतो मित्रांनो कांद्याला. रात्री 12 वाजता त्या ठिकाणी पाणी देत असताना एक डुक्कर आलं मित्रांनो. काळजाचा थरकाप उडाला. रात्रीचे 12 वाजले, दिसत काही नाही, समोरून डुक्कर आलं मित्रांनो. जर त्याच जागेवर जर बिबट्या असता तर काय झालं असतं मित्रांनो? इतके कष्ट घेऊन जर आम्ही कांदा पिकवत असू, आमचे पिक पिकवत असू तर आम्ही त्याला भाव नाही मागायचा मित्रांनो. आम्हाला आमचा न्याय मिळायला नको. वेळेचं बंधन असल्या कारणानं मी या ठिकाणीच थांबतो. पण प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी शेवटच्या टोकापर्यंत जाऊन शेतकऱ्याच्या भावना पोहोचायत एवढीच आशा अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.